नमस्कार मंडळी. यंदा उन्हाळा खूप तीव्र असल्यामुळे घरात बसलं तरी देखील उन्हाच्या झळा खूप मारतात आणि त्यातच गॅससमोर उभा राहून स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर जोखमीचंच काम. म्हणूनच खास तुमच्यासाठी 7 ते 8 दिवस टिकणारी चपाती, भाकरी आणि वरण भाताबरोबर देखील खाल्ली जाणारी एक स्पेशल मसाला मिरची करून दाखवणार आहे. आणि एकदा केली ना तर तुम्ही परत परत करा, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. घरात भाजीला काही नसलं तरी देखील किंवा तोंडाची चव वाढवण्यासाठी ही मसाला मिरची परफेक्ट अशा आहेत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 100 ग्रॅम मिरची 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे मी कोरडी करून घेतली. त्यानंतर मिरचीचे आपण देठं काढून घेऊयात. या ठिकाणी मी कमी तिखट म्हणजे पोपटी रंगाची लांब सडक कवळी अशी मिरची घेतलेली आहे. परंतु मिरची तुम्ही तिखट किती खाताना त्यानुसार कोणतीही घेऊ शकता. मिरची धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतल्यामुळे आरामात 7 ते 8 दिवस ही मसाला मिरची टिकली जाते. संपूर्ण मिरचीची देठं काढून झाल्यानंतर अशा प्रकारे मी प्रत्येक मिरचीचे मधोमध 2 तुकडे करून घेतले. मिरचीचे तुकडे करत असताना हाताला आगाग होत असेल ना तर प्लॅस्टिकची पिशवी घालून देखील तुम्ही ही मिरची कट करून घेऊ शकता. मिरची कट करून घेतल्यानंतर आता आपण मसाला मिरचीसाठी एक स्पेशल मसाला करून घेऊयात. 100 ग्रॅम मिरचीसाठी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, पाऊण चमचा बडीशेप, 1 चमचा धने घालून मंद आचेवरती फक्त अर्धा मिनिटे छान परतून घेऊयात. खूप जास्त डाग लागेपर्यंत हे जिन्नस भाजू नका, नाहीतर मसाला मिरचीची पूर्णपणे टेस्ट बदलली जाईल. मिरची तुम्ही किती घेतली ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल. किंवा अशा प्रकारे कोरडा मसाला तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेर देखील 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता. अर्धा मिनिटात सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून आपण मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात. स्पेशल मसाला करून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये 1.5 पळी तेल घालून घेऊयात. नेहमीपेक्षा ह्या मसाला मिरचीसाठी जरा जास्त तेल लागतं, कारण की तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असल्यामुळे मसाला मिरची देखील खूप दिवस टिकली जाते. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई, पाव चमचा बडीशेप, साधारणपणे अर्धा चमचा हिंग टाकून आता आपण जी मधोमध कट करून घेतलेली मिरची आहे ना ती हलकीशी परतून घेऊयात. आता मिरची परतत असताना गॅसची आच मोठी ठेवावी, कारण की मिरची मऊ न होता फक्त क्रंची होईपर्यंतच आपण हलकीशी परतून घेणार आहोत. मसाला न टाकता अशीच फोडणीमध्ये परतून घेतलेली मिरची देखील चवीला खूप सुंदर अशी लागते. प्रवासाला खूप दिवसासाठी तुम्ही जाणार असाल ना तर ही मसाला मिरची नक्कीच करून घेऊन जाऊ शकता. हलकासा मिरचीला डाग लागायला लागल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून सर्वात प्रथम त्यामध्ये आपण जो सुरुवातीला मसाला तयार करून घेतला ना तो घालून घेऊयात. खूप बारीक असा मसाला वाटून घ्यावा, अजिबात ओबडधोबड ठेवू नये. त्यानंतर पाव चमचा हळद. आता या ठिकाणी मी पोपटी रंगाची म्हणजे हलकीशी कमी तिखट मिरची घेतलेली होती, म्हणून मी पाव चमचे त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी फक्त कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परंतु तुम्हाला जास्त तिखट खायचं नसेल ना तर काश्मीरी लाल मिरची पावडर पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल. मिरची तुम्ही कोणती घेतली ना त्यानुसार तुम्हाला तिखटपणा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. संपूर्ण मसाला पहा मिरचीला छानपैकी कोट झालेला आहे. फक्त 2 मिनिटासाठी व्यवस्थित पॅनमध्ये आपण ही मसाला मिरची परतून घेऊयात. मसाला मिरचीला हलकासा आंबटपणा येण्यासाठी मी त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे. त्यामुळे मसाला मिरचीला खूप छान टेस्ट देखील येते आणि तसेच मसाला मिरची खूप दिवस टिकली देखील जाते. रस घातल्यानंतर फक्त 1.5 मिनिटे छान मिरची परतून घेऊयात. आमच्या घरामध्ये तर महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारची मसाला मिरची नक्की केली जाते आणि सर्वांना प्रचंड असे आवडते. कोणताही तामझाम न करता अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये या ठिकाणी 7 ते 8 दिवस टिकणारी मसाला मिरची तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका.
बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला लगेच वेळ न घालवता नक्की करा. धन्यवाद.